नमस्कार, आपण पाहत आहात ज्वालादीप न्यूज. यवतमाळ जिल्ह्यात गुरु शिष्य नात्याला काडीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जिल्हा परिषद शाळेतील एका मुख्याध्यापकाने अल्पवयीन विद्यार्थीवर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी घाटाजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी मुख्याध्यापकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी नागपूर येथे टीईटी परीक्षेसाठी गेला होता. याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ पथक रवाना करून त्याच्यावर नजर ठेवली. परीक्षा आटोपून तो यवतमाळ येथे परतताच पोलिसांनी त्याला अटक केली. या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या घटनेमुळे शिक्षक पेशावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पालक व नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दोषीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. अधिक तपास सुरू असून पुढील घडामोडी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू. काल पोलीस स्टेशन घाटंजीला पोक्सो कायदा अंतर्गत एक बलात्काराची तक्रार प्राप्त झाली. सदरची तक्रार तालुक्यातील एका शाळेतील 7व्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीकडून प्राप्त झाली आणि सदरची तक्रार प्राप्त होताच आम्ही या तक्रारीमधील जो आरोपी आहे मुख्याध्यापक त्याला तात्काळ अटक केलेली आहे आणि गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे. ज्वालादीप न्यूजसाठी नरेश राऊत, यवतमाळ.